दरम्यान देशमुख हत्या प्रकरणी माझ्यावरील सर्व खटले रद्द करून मला मुक्त करावा अशी मागणी वाल्मिक कराडनं कोर्टात केली आहे। निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज कराडतर्फे करण्यात आलाय। त्यावर 24 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे। तर आज खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी करण्यात आलेली आहे। यावेळी वाल्मिक कराडनं एक याचिका दाखल केलेली आहे। वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज समोर आलेला आहे। जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जाची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोगा खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।